आडगाव पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने मोटारसायकल चोरी करणाऱ्या चोरट्याला अटक करून त्याच्याकडून सुमारे 4,05,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय। या कारवाईत 2 गुन्हे उघडकीस आले असून इतर चोरींचा तपास सुरू आहे। पोलीस आयुक्त संदीप कार्तिक, पोलीस उपायुक्त परिमंडळ 1 मोनिका राऊत तसेच पंचवटी विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक उमेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली आहे। 22 एप्रिल 2024 रोजी पोलीस हवालदार मनोज परदेशी व पोलीस अंमलदार अक्षय गोसावी हे पथकासह हद्दीत पेट्रोलिंग करत असताना त्यांना गोपनीय माहिती मिळाली की दादरक फाटा परिसरात एक इसम चोरीची मोटारसायकल विक्रीसाठी आणणार आहे। त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून संशयितास ताब्यात घेतलाय। चौकशीत त्याने आपले नाव शेख हसन शेख इकबाल वर्ष 27 असे सांगितलंय। तो सध्या अंबड लिंक रोड परिसरातील लकी मोटर गॅरेज येथे राहत असून मूळ गाव इस्लामपूर, तालुका मालेगाव, जिल्हा नाशिक आहे। त्याच्याकडून आडगाव, सातपूर तसेच नाशिक शहर व ग्रामीण भागातून चोरीस गेलेल्या मोटारसायकली हस्तगत करण्यात आल्या। या प्रकरणात आडगाव पोलीस ठाण्यातील व सातपूर पोलीस ठाण्यातील असे 2 गुन्हे उघडकीस आले। अन्य चोरीच्या मोटारसायकलींबाबत पुढील तपास सुरू आहे। ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक उमेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक निखिल बोंडे, पोलीस उपनिरीक्षक विकास पंचमुख तसेच गुन्हे शोध पथकातील मनोज परदेशी, निलेश काटकर, दादासाहेब वाघ, इम्रान शेख, वैशाली बच्छाव, दीपाली शार्दूल, अक्षय गोसावी, दीपक भुजबळ, रवींद्र दिलके, नंदू साळुंखे, सुमित शिंदे, शक्ती पेंढारकर, मनोज मोरे, कुंदन भाबड, अमित पवार आदींनी पार पाडली आहे। आडगाव पोलीस स्टेशनची एक TVS कंपनीची ज्युपिटर गाडी चोरीला गेली होती। आम्हाला गोपनीय बातमीदाराकडून आमच्या तपास पथकाचे जे अंमलदार आहेत, हेड कॉन्स्टेबल परदेशी, गोसावी त्यांच्या टीमला अशी माहिती मिळाली की एक जण ती चोरीची गाडी विकायला येणार आहे। त्या माहितीवरून यांनी एका आरोपीला अटक केलेलं आहे। आरोपीचं नाव शेख हसन शेख इकबाल आहे। तो मूळ राहणारा मालेगाव, इस्लामपूर मालेगावचा आहे, जो सध्या आपल्या इथे अंबड लिंक रोडवर लकी मोटार गॅरेज येथे फिटर म्हणून काम करतो। त्याच्याकडून आपण एक गाडी रिकवर केली आणि जेव्हा आपण तपास पुढे सुरू केला तर आपल्याला या गाडी व्यतिरिक्त आणखी 8 गाड्या मिळून आलेल्या आहेत। तो गाड्या चोरी करतो आणि त्यांचे नंबर्स बदलून इकडे तिकडे विकत असतो। आपल्याकडची एक गाडी, सातपूरची एक गाडी शोधून झालेली आहे, म्हणजे मिळालेली आहे माहिती। इतर गाड्या कुठल्या चोरलेल्या आहेत, ज्या 7 गाड्या आहेत, त्याचा तपास सुरू आहे। त्याची पोलीस कस्टडी घेतलेली आहे। पुढील तपासात आणखी गाड्या रिकवर होण्याची शक्यता आहे। ह्या वेगवेगळ्या ठिकाणाहून त्यांनी जिथे ठेवलेल्या होत्या तिथून आपण हस्तगत केलेल्या आहेत। विकलेल्या नव्हत्या, एक विकायला आला होता आणि एका ठिकाणी ठेवलेल्या होत्या त्यांनी। विकायचा नंबर बदलून स्वस्तमध्ये विकायचा। तपासामध्ये जर निष्पन्न झालं तर आपण त्यांना पण आरोपी बनवू। हा आपल्याकडचा आरोपी नाही आहे। याचा रेकॉर्ड तपासून आम्ही बघतो हा तिकडे सातपूर किंवा इतर ठिकाणी मालेगाव इथे आरोपी म्हणून आहे का। जर असेल तर मग तिकडचा पण रेकॉर्ड आपल्याला मिळून जाईल। ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक।